पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। धम्मा आणि बुद्ध शिवाय जगाला पर्याय नाही, बुलढाण्याचे सहकार महर्षी राधेश्याम चांडक यांचं हे वक्तव्य आहे। सहकार विद्या मंदिराचे 9 वर्ष आहे। 9 वर्षापूर्वी आपण भगवान गौतम बुद्धांचा पुतळा या ठिकाणी जयपूरहून मूर्ती आणून या ठिकाणी स्थापित केला आणि त्यावेळेस आपण श्रीलंकेवरून 5 भंते बोलवले होते। तेव्हापासून या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेतो। हा कार्यक्रम घेण्याचा मागचा उद्देश म्हणजे धम्म लोकांना कळलं पाहिजे। धम्माशिवाय पर्याय नाही। आज जी जगामध्ये परिस्थिती चालू आहे जगात सगळ्या, त्याला धम्मच फक्त थांबवू शकतो। तर आज मराठीची जी काही अवस्था झाली आहे त्याला नेतेच जबाबदार असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं। आता त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ज्या राज्यात राहतो ती भाषा आलीच पाहिजे असं म्हणत छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंच्या सुरामध्ये सूर मिसळलाय। हे तर ठीक आहे, ते म्हणतात त्याप्रमाणे, पण हे एक दिवसात झालं का? 1 वर्षात झालं का? याचा इतिहास फार पाठीमागे जावं लागेल ना। अनेक लोक बडोद्याला गेले, इंदोरला गेले, स्थायिक झाले, ते तिकडच्या भाषा बोलतात आणि म्हणून इथली भाषा सुद्धा ही आली पाहिजे। पण त्याच्याकडे हे खरं आहे की पहिल्यापासूनच अतिशय कडक रीतीने जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं असतं तर अशी परिस्थिती आली नसते। आणि जो कोणी दादागिरी नाही मी मराठी बोलणार नाही, मग ते बरोबर आहे। फक्त जे काही चालू आहे ते त्याच्यावर जर विनाश काही लोक करतात ते मग त्याला दाग लागतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।